ईशा खिडकीतून बाहेर पाहत असते. ड्रग्जमुळे तो स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नव्हता. वाटेत कोणतं हॉस्पिटलही नव्हतं लागत. तो अचानक तिच्याकडे पाहून तिचा हात हातात घेतो. बोलतो, प्लीज हेल्प मी. मला वाचव, बोलतो तिला. मला ड्रग्ज दिलेत. मला तू हवी आहेस. मला तुझ्या शरीराची गरज आहे. प्लीज वाचव मला. तुला हवे तितके पैसे देईल मी. तू आता माझी मदत केलीस तर. ती घाबरते. बाहेरचे संकट टाळण्यासाठी ती कारमध्ये बसलेली. पण कारमध्ये तिच्यासाठी संकट होतंच. काय बोलत आहात तुम्ही हे ती बोलते. ती आता थरथरू लागलेली. समीर, कार थांबव. तू कारमधून उतर, अर्जुन बोलतो. तसं समीर कारमधून उतरतो. ती घाबरून नाही म्हणत अर्जुनच्या हातातून तिचा हात हिसकावून काढून घेते. प्लीज सोडा मला. जाऊ दे मला, बोलत ती दरवाजा उघडू लागते. अर्जुनने तिचा हात पुन्हा पकडला. यावेळेस घट्ट पकडला आणि तिला स्वतःजवळ खेचलं. ती त्याला धक्का देऊन प्लीज सोडा मला, जाऊ द्या म्हणत होती. पण तो तिला सोडत नव्हता. तुम्ही माझ्यासोबत असं नाही वागू शकत. माझं लग्न झालंय. प्लीज जाऊ द्या मला. तो सोडत नव्हता म्हणून ती आता नाविलाजाने जोरात त्याच्या हाताला चावली आणि पुन्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. तो कळवळला वेदनेने. तरी स्वतःच्या वेदनेकडे दुर्लक्ष करत त्याने तिचे खांदे पकडून तिला स्वतःजवळ ओढलं. त्याला हवी होती ती. तो कोणत्याही परिस्थितीत तिला जाऊ देणार नव्हता. तो आता तिचा ड्रेस तिच्या शरीरापासून वेगळा करण्यासाठी ओढू लागला. ती जोरजोरात ओरडू लागली, वाचवा, वाचवा. पण कारच्या आतील आवाज बाहेर येत नव्हता. शेवटी त्याने तिचा ड्रेस फाडला आणि तिच्या शरीरापासून वेगळा केला. तसं तिने दोन्ही हात शरीराभोवती लपेटून घेतले. त्याने क्षणात तिला मिठीत घट्ट दाबून घेतलं. ती त्याला स्वतःपासून दूर ढकलत होती, रडत होती. कोणीतरी यावं आणि या संकटातून मला बाहेर काढावं असं वाटलं तिला. पण एका सुनसान जागेत कार थांबवलेली. कोणी नव्हते तिथे तिला वाचवण्यासाठी. तिचा ड्रेस फाडल्यामुळे तिच्या नाजूक उघड्या शरीराचा स्पर्श त्याला झाला. ड्रगचा असर खूप झाला होता त्याच्यावर. त्याचं स्वतःवर अजिबात नियंत्रण नव्हतं आता. तिला जवळ ओढून घट्ट मिठीत घेताच तिच्या नाजूक शरीराची जास्त ओढ लागली त्याला. ड्रगचा अंमल इतका होता त्याच्या बुद्धीवर, त्याने तो भ्रमिष्ट झालेला. अशातच त्याच्या हाताने नको ते घडू लागलं. आता त्याने तिचा उरलासुरला ड्रेसही फाडला. त्याला खूप विरोध करून थकली ती. तिचा विरोध आता पूर्णपणे थांबला. अंगावर एकही कपडा नव्हता तिच्या. कुठे जाणार होती ती अशा अवस्थेत? तिच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत होत्या. प्लीज, माझं लग्न झालंय. प्लीज सोडा मला. देवाला तरी घाबरा. तो पाहतोय तुम्ही किती क्रूर वागत आहात माझ्यासोबत ते. तो जवळ येत होता तिच्या. तसं ती ओरडली, सोडा मला. पण तो भ्रमिष्ट झालेला ड्रग्जमुळे तिचा आवाज त्याच्या कानांपर्यंत पोहोचलाच नाही. त्याने तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर ओठ टेकवले. त्याचे राकट हात तिच्या पाठीवरून फिरू लागले. काही क्षणात त्याने तिचं सर्वस्व हिरावून घेतलं. तो तिच्या अंगावरून बाजूला होऊन तिच्या शेजारी बसला आता. तिचं शरीर थरथरत होतं. पूर्णपणे अवघडलेलं होतं. ती उठण्याचा प्रयत्न करत होती तेव्हाच तिच्या पोटातून अतिशय तीव्र वेदना आली. ती कळवळली आणि पुन्हा सीटवर आडवी झाली. ती कळवळली तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्यावरचा ड्रगचा असर कमी झालेला आता. माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला. सॉरी. तिला उठवून बसवण्यासाठी, तिच्या मदतीसाठी त्याने हात पुढे केला. तसं तिने अतिशय रागात त्याचा हात छिडकारला. हात लावू नका मला तुम्ही. तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं. प्लीज माफ कर मला. मी मुद्दाम नाही केलं तुझ्यासोबत काही. मी तुला हवे तितके पैसे देईन. तुम्ही माझ्या इज्जतीचा सौदा करत आहात, बोलून ती स्वतःला सावरत पुन्हा उठून बसत होती. तर तो म्हणाला, मी लग्न करीन तुझ्यासोबत. नाही, मी नाही तुमच्यासोबत लग्न करू शकत. माझं लग्न झालंय. काय लग्न झालंय तुझं? पण तू तर तो बोलायचं थांबला. ती रडत असते. त्याच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसतं आता. ती तर अतिशय नाजूक आणि वयाने खूप लहान कॉलेजची मुलगी वाटली त्याला. तो तिला आधार देऊन बसवतोच सीटवर. ती नकार देत असते.
त्याचा हात तिच्या शरीराला लावून घ्यायला, पण तो काहीच ऐकत नाही तिचं. ती तिथेच खाली पडलेले कपडे उचलते घालण्यासाठी, पण मगाशी त्याने ड्रगच्या नशेत तिचे कपडे फाडलेले. आता त्याला स्वतःच्या वागण्याचीच किळस येत होती. मी अर्जुन महाजन आहे, कोणी साधारण व्यक्ती नाही. मी किती अविचारी वागलो या मुलीसोबत. त्याच्याच वागण्याची त्याला लाज वाटत होती. कित्येक मुली त्याच्या अवतीभोवती फिरायच्या, पण त्याने कधीच कोणत्याच मुलीकडे नजर वर करून पाहिलं नव्हतं. मुली त्याला आवडत नव्हत्या, मुलींपासून तो नेहमी दूर राहायचा. पण आता मुलीनेच त्याचा जीव जाण्यापासून वाचवला. ईशाचे उपकार तो आयुष्यभर विसरणार नव्हता. तुला काय हवंय माझ्याकडून? तू माग. तू जे मागशील ते देईन मी तुला. माझ्या वागण्याचा मला खूपच पश्चाताप होत आहे. मी माफी मागण्यालायक नाही. माझं कृत्य मी वागलोय ते माफी मागण्यालायक नाहीच आहे. तो काय बोलत होता याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं आता. त्याने तिचं सर्वस्व हिरावून घेतलेलं. त्या सदम्यात होती ती. तिला जबरदस्त धक्का बसलेला. ती हातात फाटलेले कपडे पकडून बोलू लागली, माझे कपडे फाटले, आता मी कोणते कपडे घालू? मी बाहेर कशी जाऊ? त्याने पटकन कोणाला तरी कॉल लावला. तिच्यासाठी कपड्यांची व्यवस्था करायला सांगितली. तोपर्यंत त्याने त्याचं ब्लेझर तिच्या अंगावर घातलं. तिने त्याला काहीच प्रतिकार नाही केला. ती तिच्या वेदने, तिच्या दुःखात होती. आजूबाजूचा विसर पडलेला तिला. ती खूप रडत होती. 2 गुडघ्यांमध्ये डोकं खुपसवून बसलेली आता. काही वेळाने अर्जुनला कॉल आला तसा तो कारमधून उतरला. एक व्यक्ती कपड्यांची बॅग अर्जुनच्या हातात देऊन निघून जाते. तो कारचा डोअर ओपन करून ईशाला कपड्यांची बॅग देऊन कपडे चेंज कर बोलतो तिला. मी तुला तुझ्या घरी सोडतो म्हणतो. तो कार बाहेर थांबून असतो बराच वेळ. ती काहीच न बोलता रडत होती फक्त. खूप वेळ झालेला आता म्हणून तो स्वतःच कारमध्ये येतो. ती अजूनही तशीच बसून असते. तिचं अंग भीतीने अतिशय थरथरत असतं. तो तिला हलकाच हात लावतो तशी ती दचकते. तो बोलतो, घाबरू नको, मी काही नाही करणार तुला आता. तू कपडे नाही घातलेस. ती फक्त रडत असते. कसं तोंड दाखवणार होती ती तिच्या मावशीला, तिच्या छोट्या भावाला याच विचारात हरवलेली ती. आता तो ते पार्सल उघडून त्यातील कपडे काढून तिला घालायला स्पर्श करतो तशी ती घाबरून नजर खाली करते. आता फक्त पुतळ्यासारखी बसून असते. मला घरी सोडा एवढंच म्हणते आणि पुन्हा शांत होते. तुझं घर कुठे आहे? ॲड्रेस सांग, तो म्हणतो. ती ॲड्रेस न सांगता फक्त त्याला MG रोड इतकंच बोलते. तो तिला MG रोडवर सोडतो. तिला असं एकटीला सोडून जायला त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला घाईत दिल्लीला निघायचं होतं. तो फक्त 2 दिवसांकरताच मुंबईत आलेला. 2 दिवस झालेले म्हणून तो पुन्हा दिल्लीला निघून जात होता, तर त्याच्याकडून हे घडलं. समीर ड्रायव्हर म्हणून कार चालवत असला तरी तो अर्जुनचा खास मित्र होता. समीर बोलतो, आता अर्जुन, त्या मुलीसोबत खूप चुकीचं झालं. तिची काही चूक नसताना तिला तिचं सर्वस्व गमवावं लागलं. तिला तिच्या घरच्यांनी घरात नाही घेतलं तर? समीर, ती बोलत होती तिचं लग्न झालंय, पण तो बोलायचं थांबला. काय लग्न झालंय तिचं? तिच्या नवऱ्याने तिला त्रास दिला तर? समीर म्हणाला, तिला मी तुला पैशांची मदत हवी का विचारलं. मी तिच्यासोबत लग्न करायलाही तयार होतो, पण तिचं लग्न झालंय आणि ती मला काहीच मदत नको म्हणाली. तिला MG रोडवर सोडले आपण. तिचा ॲड्रेसही नाही माहिती आपल्याला. समीर म्हणाला, एक वाईट घटना समजून विसरून जाऊ, अर्जुन म्हणाला समीरला. समीरला वाईट वाटत होतं तिचं, पण ती नसती तर त्याच्या मित्राचा जीव गेला असता. त्याची अवस्था अतिशय गंभीर झालेली ते समीरने पाहिलं होतं. तो काही न बोलता कार चालवत होता. ईशा रिक्षा पकडून घरी आली. खूप रात्र झालेली, त्यामुळे मावशी, अमोल झोपलेले. ईशाने जवळच्या चावीने दरवाजा उघडला आणि तीही झोपली. म्हणजे पडली फक्त अंथरुणावर. कोण होता तो असा अचानक वादळासारखा माझ्या आयुष्यात आला आणि सर्व संपून गेला? विचार करून रडत होती ती. तिचे अश्रू अजिबात थांबत नव्हते. दुसऱ्या दिवशी ती तिचं लवकर आवरून कॉलेजला निघून गेली.
तिच्यासोबत घडलेली ही घटना तिने कोणालाच नाही सांगितली. स्वतःनेच सर्व सहन केलं. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.